बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले, लव जिहाद आणि रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे। सकाळपासून व्यावसायिकांनी सगळे व्यवसाय बंद ठेवलेत आणि या बंदला प्रतिसाद दिलाय। हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे थोड्याच वेळात। राहाता शहरातून या बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं राहाता बंदची हाक देण्यात आली आहे, तर हिंदू जनआक्रोश मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। मी आता राहाता शहरामध्ये आहे आणि पण जर बघितलं तर सकाळपासूनच इथल्या सगळ्या व्यावसायिकांनी आपली जी दुकाने आहेत ती बंद ठेवलेली आहेत आणि दुपारपर्यंत जे आपले व्यवहार आहेत हे पूर्णपणे बंद असणार आहे। बांगलादेशात होणारे हिंदूंवरचे हल्ले, त्याचबरोबर रामगिरी महाराजांच्या विरोधात सुरू असणारी वक्तव्य, होणारी गोहत्या, त्याचबरोबर लव जिहाद, अशा अनेक मुद्द्यांना घेऊन कुठेतरी हिंदू समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि आज बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय मागणी घेऊन आज बंद पुकारला आणि आक्रोश मोर्चा काढण्यात येतो आहे? हिंदू समाजाच्या ज्या भावना आहे या अत्यंत तीव्र आहे। आपण ज्या प्रकारे बघताय की राहाता शहर हे कडकडीत बंद ठेवलेलं आहे या व्यापाऱ्यांनी, शहरातल्या आणि येथील नागरिकांनी। प्रमुख मागण्या अशा आहेत की बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार हा त्वरित थांबला पाहिजे, यात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे आणि त्याचबरोबर लव जिहाद, लँड जिहाद सारखे प्रकार या भारतात थांबले पाहिजे आणि त्याचबरोबर महंत परमपूज्य रामगिरी महाराज यांच्यावरील जे मॉब सायकोलॉजीच्या दबावातून जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे हे गुन्हे मागे घेऊन त्यांना Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत आणि त्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा आम्ही राहाता शहरात आयोजित केलेला आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, राहाता, अहमदनगर।